आज बनणार आहे मस्तपैकी भगर, पण ती कशी लागते माहिती का? अगदी साबुदाण्याची खिचडीसारखी. तर त्यासाठी काय करायचं, कढई तापायला ठेवायची आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे भाजताना ना अगदी कमी गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे बरं का. झाले का भाजून ठेवा बाजूला काढून, आणि 1 चमचा तूप घालायचं. तोपर्यंत तूप गरम होते ना, मिरच्या कट करून घ्यायच्या आणि त्या फोडणीत घालून घ्यायच्या. घातलेत का 1 बटाटा घ्या, किसा त्याला स्वच्छ धुवून घ्या. झाला का धुवून घाला बरं फोडणीत आणि छान मस्त असा परतून घ्यायचा. हा बटाटा म्हणजे भगरीला अगदी ना खिचडीचं रूप आणतो बरं का. खायला ही भगर आहे ना एकदम सेम टू सेम खिचडीसारखी लागते. तर खूप लोकांना काय झालं, साबुदाण्याचा त्रास होतो, त्यामुळे काय होतं, भगरीशिवाय पर्यायच नाही राहिलेला. पण आपण भगर देखील अगदी साबुदाण्यासारखी चवीची केली बरं का. तर झालं का, आता ह्याला छान चव येण्यासाठी आपण जेवढं भगरीला आणि बटाट्याला मिळून मीठ लागेल असं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण आहे छान एकजीव करून घ्यायचं. आणि आता याला काय करणार आहे, आपण एक झाकण काढून वाफ देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपले बटाटे जे आहेत ते छान असे मऊ होतील. तोपर्यंत एका वाटीत 1 वाटीभर भगर जे आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची. घेतली भगर धुवून, घाला बरं त्या बटाट्यात. बघा किती छान मस्त बटाटे झालेत मऊ. ही भगर घालून घ्यायची. आता ही भगर आपण ओली न धुतलेली, त्यामुळे हिला हिच्यातलं पाणी जाऊपर्यंत हिला छान असं परतून घ्यायचं, म्हणजे ही अगदी कोरडी झाली पाहिजे. त्यानंतर ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. तोपर्यंत बाजूला 1 ग्लासभर पाणी जे आहे ते गरम करायला ठेवायचं. आता पाणी गरम होते ना, तोपर्यंत हलवून घ्यायचं. आणि ह्यामुळेच पाणी ह्यात गरमच घालायचं बरं का, थंड पाणी घालायचं नाही, जेणेकरून ह्याला चव जी आहे अगदी खिचडीसारखी आली पाहिजे. आता हे सर्व मिश्रण गरम झाले ना, त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. घातलं का, अरे वा, छान एकजीव करून घ्या, हलवून घ्या. आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. आता भगर हा एक तांदळाचाच प्रकार आहे, पण तांदळा इतका वेळ लागत नाही शिजायला, अगदी झटपट शिजल्या जाते. एकदा पाणी घातल्यानंतर 4 ते 5 मिनटात आपली भगर तयार होती. आता याला एकदा 2दा मधोमध हलवत जायचं. ह्याचं पाण्याचं प्रमाण आणि भगरीचं प्रमाण जर तुमचं एकदम परफेक्ट झालं ना, अगदी साबुदाण्याची खिचडीसारखी सुट्टी होती बरं का. माझी तर अगदी तशी झाली होती. आता ही खायची कशासोबत? तुम्ही ह्यासोबत पिठलं करू शकतात, किंवा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, किंवा नुसतं वरनं लिंबू जरी पिळलं ना तरी अगदी छान खिचडीसारखीच लागते बरं का. तर मग करणार की नाही अशी भगर? बघा झाली की नाही अगदी तशीच. आणि साबुदाण्याला त्याच्यामुळे मस्त असं टाटा बाय बाय करायचं, कारण की जीवाला त्रास होण्यापेक्षा नाही खाल्लेलीच कोणती गोष्ट छान की नाही. आणि त्याला पर्याय काढले का आपण शोधून, मस्त अशी साबुदाण्यासारखी लागणारी भगर. मग काय करा टेस्ट आणि सांगा कमेंट करून नक्की. आहे अशा प्रकारे आपली भगर जी आहे ती तयार झालेली आहे आणि चवीला अगदी खिचडीसारखी लागते बरं का. म्हणजे ज्यांना खिचडी नाही खायची त्यांच्यासाठी हा खूप छान उत्तम असा पर्याय आहे. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून भगरीची. आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.